छोटे पक्षाचे प्रमुख लोकांना आपल्याकडे घेऊन यावे आणि छोटे छोटे पक्ष संपून टाकावे। या कुणी केलं आव्हान? चंद्रशेखर बावनकुळे यांनी। या आव्हानाला तुम्ही कसं पाहणार? त्यांनी आव्हान काय केलं मी अजून बघितलं नाही, पण तरीही जर असं आव्हान त्यांनी केलं असेल तर हे लोकशाहीला पोषक असलेलं आव्हान नाही। छोटे छोटे पक्ष संपवा असं त्यांनी म्हटलं असं आपण म्हणताय। राजकीय शिष्टाचाराचा किंवा राजकीय डावपेचाचा तो भाग असू शकतो, पण एखाद्या जबाबदार पक्षाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनी अशा पद्धतीनं पब्लिकली बोलणं हे संविधानाच्या चौकटीला धरून नाही। त्याच्यामुळे हे जे विधान त्यांनी केलेलं आहे हे लोकशाहीला पोषक असलेलं विधान नाही। काल बच्चू कडूंनी अशाच प्रकारे भाजपवर नाराजी केली की भाजप जो आहे तो पक्षात घेतो आणि नंतर हळूहळू संपवतो, नेमकं तेच प्रकार नाही। असं आहे की तो त्यांचा अनुभव आहे, त्यांचा पक्ष त्यांनी भाजपनी संपवला असावा असा त्यांचा अनुभव आहे। त्याच्यामुळे ते काय बोलले त्याच्यावर मला वेगळं भाष्य करण्याची आवश्यकता वाटत नाही। पण जर अशा पद्धतीनं भाष्य होत असेल तर त्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही, विशेषतः लोकशाहीला मानणारी लोक। सदाभाऊ खोतांनी जी शरद पवारांवर टीका केलेली आहे किंवा जे वक्तव्य केलेलं आहे, नेमकं हे वक्तव्य आणि सध्याचं राजकारणातला वक्तव्याचं स्तर किती खालावला आहे? नाही, खोतांनी जे वक्तव्य केलं आहे ते वक्तव्य माणुसकीला शोभणारं नाही। अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जन्म देणाऱ्या बापाबद्दलही बोलू शकत नाही। पवारसाहेब ह्या देशाचे राज्याचे फार मोठे नेते आहेत आणि तुतारीच्या माध्यमातून अशा प्रकारनं सदाभाऊ खोतांनी केलेलं वक्तव्य शेवटी खोतांना सांगतो की तुमचं आयुष्य जेवढं आहे तेवढा राजकीय अनुभव साहेबांचा आहे। जरी आम्ही साहेबांसोबत नाही असं तुम्ही म्हणताय तरी साहेब आमच्या हृदयात असल्यामुळे मी एवढंच सांगेल, सदाभाऊ खोतांनी स्वतःच्या तोंडाला आवर घालावा, नाहीतर त्याहीपेक्षा जास्त जहाल उत्तरं आम्हाला देता येतात। टोपे साहेब एक फार मोठे नेते आहेत। काल पैठणला, काल कदाचित तो व्हिडिओ कुठला आहे कदाच आहे मला सांगता येणार नाही, पैठणला त्यांनी पाणी प्रश्नासंदर्भात दादांची फार स्तुती केली। ते दादांचे अत्यंत निकटवर्ती आहे, त्यांचं शपथपत्र पण आमच्यासोबत आहे आणि मी त्यांचा व्हिडिओ याच्याकरता ट्विट केला की जसे पवारसाहेब त्यांच्या हृदयात आहेत तितकेच दादा पण त्यांच्या हृदयात आहेत। आता पुढे मतदारसंघात निवडणुका पण आहेत, त्याच्यामुळं मार्च महिना लागला आहे, आचारसंहिता लागण्याच्या पूर्वी प्रत्येकाचं वेलकम करतोय। आज पहिलं त्यांचं वेलकम केलं, काल सकाळी त्यांनी भेट पण घेतली। विश्वास आहे टोपे साहेबांसारखा वैचारिक आणि अभ्यासू व्यक्ती लवकरच तुम्हाला दादांच्या सोबत काम करताना दिसतील। 1-2 दिवसात होईल कदाचित चुकीचा आहे असा ट्रोल होतोय अनेक ठिकाणी। आता या ट्रोलर्सला रिकामचोटांना काही धंदा नाही आहे। मी काही लेमी चेक लिहिणारा व्यक्ती नाही, झाला असेल ना कमी जास्त तरी उद्यापासून अधिवेशन आहे, माझा चेक तयार आहे, दुरुस्त करून चेक तयार करू। पण माझ्या बारीक सारीक चेकवर इतकं लक्ष ट्रोलर्सचं आहे याचा मला आनंद वाटला आणि आवाडांसारखे रोज काही चेक फाडणारा व्यक्ती नाही मी। शेवटी चेकला महत्त्व नाही, ते बक्षीस घेऊन जा, उद्या त्यांनी घेऊन जावं। तुमच्या चॅनलसमोर परत सांगतो की उद्या आवाडांनी 1 लाखाचा चेक घेऊन जावा, पण तुतारी वाजवावी, पिपाणी नाही, आणि तुतारीतून आवाज काढावा। हे आमचं चॅलेंज अजूनही कायम आहे। ती तुतारी कशी वाजवावी नेमकं काय? जसे मावळे वाजवत होते का नाही तुतारी, टॉ 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 टॉ, तसा हे पिपाणी आमच्याकडं पेप्से विकणारे पोट्टे वाजवते ना ते पुंग्या, तशी वाजवली त्यांनी। त्याच्यामुळे चॅलेंज आपलं कायम आहे। 1 लाखाचा चेक उद्या मी कोरा चेक देतो सहीनी, त्यांनी भरावा, जर माझं चुकत असेल तर घेऊन जावं। आणि हे जे लावारी ट्रोलर्स आहेत फळतूस कार्टे यांना वाटावे पेढे त्यांनी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।